शेतकरी मामा नॉलेज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आता आपण पाहू शकतो की या मोसंबीचा डोळा पाहून घ्या. पहिले तर पूर्ण व्हिडिओ फुल व्हिडिओ तुम्ही पाहत जा. हे पाहू शकता, ह्या डोळा पाहून घ्या. इथून तर जे बुडात आपण झाड लावलेलं आहे ते अर्धा हात कमीत कमी झाड आहे. अर्धा हात बुडात आपण अर्धा हात गड्डा केलेला आहे, त्याच्यानंतर हे झाड लावलं आहे. तर अर्धा हात गड्डा का बरं, म्हणजे असं कोण कारण का आहे का अर्धा गड्डा खोल केलं? याचं कारण जे आहे, अर्धा हात गड्डा काऊन केलं, कारण का मोठं झाल्यावर जे झाड राहते त्याच्यामुळे आतून फैलते. जास्त खोल गड्ड्यात जर तुम्ही झाड जर लावलं तर आतून जे मुळे आहे पुऱ्या फैलते आणि झाडही एक नंबर बनते आणि मस्त असं उभार चालते मोसंबीचं झाड. आणि हे जे झाड आहे हे मोसंबीचं एक नंबर झाड आहे. सातबुडी वारम नाव आहे या झाडाचं. तुम्ही लावू शकता हे झाड आणि एक नंबर पद्धतीचं झाड आहे. आणि बुडात जे आपण लावतो, आता पाहून घ्या. आता तुम्ही हे झाड मोसंबीचं तुम्ही लावलं तर याच्यानंतर ह्या वरतच तुम्ही बुरशीनाशकचं पावडर असं पाणी करून नाही टाकायचं, तसंच टाकून द्यायचं बुरशीनाशक पावडर. हे इथून असं टाकून द्यायचं. आता मी तुम्हाला फरक सांगतो. चला, आता हे जे झाड आहे हे पडलेलं आहे. हे झाड, ह्या झाडाचा गड्डा खोल नव्हता, त्याच्यानं हे झाड पडलं. आणि हे पनीरी बोगस आहे. कारण हे पनीरीचं नाव आहे न्यूशल म्हणजे आहे कलम चांगली, पण मेन मुद्दा म्हणजे कसा आहे की झाड जे आहे ते खोल गड्ड्यात नाही लावलं म्हणून हे झाड पडलेलं आहे. आता बरेच काही झाडं आपण पाहू शकतो, कोणते झाडं बनले नाही आहे, कोणते पिवळे आहे. आपण म्हणतो की खात टाकतो आम्ही, फवारे मारतो तरी आमचं झाड बनत नाही, पिवळं पडते. पिवळं पडण्याचं कारण जे आहे, जे बुरशी खालून जे चढते बुरशीनाशक आहे, डिंके आहे, त्याच्यानं झाड तुमचं पिवळं पडण्याची शक्यता आहे. किंवा पाणी जास्त येणे, किंवा जे डागाडुगातलं झाड राहते ते वाढ नाही करणे, याच्यानंही पिवळं पडू शकते. असे बरेच कारणं आहे. त्याच्यातलं एक कारण मी तुम्हाला सांगतो की झाडाचा गड्डा तुम्ही मोसंबीचं झाड लावा आणि तो खोल लावा. झाड खोल लावा ते, कारण का झाड जे आहे, जे डोळ्यापासून जे आपल्या मुयांड्यापर्यंत जे झाड राहते नवीन कलम तुम्ही अतिशय म्हणजे मोठी कलम घेत जा. म्हणजे डोळ्यापासून तर बुडापर्यंत अतिशय चांगली मोठी कलम घेत जा आणि त्याच्यानंतर ते लावा. आणि फरक जो आहे, आता हे जे झाड तुम्ही म्हणता बनत नाही, याचं काम जे आहे, हे झाड वरतं आहे. वरतं म्हणजे बुडात हे झाड चांगलं लावलेलं नाही आहे, त्याच्यानं हे झाड वरतंच आहे, त्याच्यानं हे झाड पिवळं पडलेलं आहे आणि झाड बनत नाही. हे पाहून घ्या, हे झाड तुम्ही पाहू शकता, हेही झाड बनलेलं नाही आहे. कारण जे आहे हे बुडात चांगलं लावलेलं नाही आहे. आणि हे झाड पाहू शकता तुम्ही, अतिशय चांगलं बनलेलं आहे. हे याचा गड्डा खोल होता म्हणून हे झाड चांगलं बनलं. ह्याही फरक आहे. तुम्हाला सांगतो, 100 वेळा सांगतो की झाड लावायचं असून मोसंबीचं तर बुडात लावत जा, एक हात गड्ड्यामध्ये लावत जा. त्याच्यानं तुम्हाला म्हणजे चांगला फायदा होईल. आणि आपण आता सोयाबीनची गोष्ट करू. सोयाबीनले आता ह्या सोयाबीनचं नाव आहे पंढरीनाथ सोयाबीन हे होय. तर ह्या सोयाबीनले भारी जमीन पाहिजे. भारी जमीन म्हणजे चिबळलं वावरात किंवा त्या वावरात पाणी थांबते, त्या वावरात हे सोयाबीन 100% पिकणे आहेच. पंढरीनाथ सोयाबीन होई आणि एक नंबर सोयाबीन आहे. आणि हे मी लावली आहे पानचिबड्या वावरातच. पानचिबड्या वावरात लावल्याच्या नंतर हे झाड चांगलं वाढण्याची शक्यता आहे.